परील महादेवराव ढोमणे सर, ललिताताई, ज्योतिताई, नंदाताई, पल्लवीताई डोंगरे, निर्मलाताई, योगिताताई धांडे, ॲडव्होकेट राजश्रीताई, स्नेहलताई आखरे, कमलताई वडसकर, एकताताई कुरेकर, रत्नमालाताई बावणे आणि शिलाताई आडकिने, ह्या सर्व आमच्या भगिनी. समोर बसलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय कापसे साहेब, डॉक्टर खुटेमाटे साहेब, जेऊरकर भाऊ, विनोद दिलीप चौधरी सर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर आपले येरगुडे साहेब. आज येरगुडे साहेब आलेले आहेत. तुम्ही त्यांचे तुम्ही सर्वजण त्यांना ओळखता. ते माझे फॅन आहेत असं ते मला म्हणाले. मी कॉलेजला असताना आपलं कुणीतरी फॅन असावं वाटायचं, पण माझं लग्नच झालं पण मला कोणी फॅन मिळालं नाही. आयुष्याचाच पंखा झाला पण काही वारं मला त्या फॅनचं लागलं नाही. परंतु ही एक आनंदाची गोष्ट आहे की एक ज्येष्ठ व्यक्ती, विचार करणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या, चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा फॅन मिळू शकतात. हे या समाजाचं बदललेलं चित्र आहे असं मी मानतो. त्यांचं अभिनंदन करतो. काल जे व्याख्यान झालं ते व्याख्यान सन्माननीय स्मृतिशेष भाऊराव शिवराम जेऊरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होतं. आणि आजचं जे व्याख्यान आहे ते प्राध्यापक आनंद आणाजी वडसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कमलाताई आनंद वडसकर यांच्या सौजन्याने ठेवण्यात आलेला आहे. ह्या दोघांचेही जेऊरकर, गयाबाई भाऊराव जेऊरकर आणि कमलाताई आनंद वडसकर या दोघांचंही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हे खरे आपल्या आईबापाची आपण मुलं आहोत हे यांनी या कृतीतून सिद्ध केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या आई वडिलाच्या स्मृतीच्या निमित्ताने कोणाच्या तरी मड्यावर काही घालण्यापेक्षा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा चांगल्या प्रकारच्या विचाराचं जर बीजारोपण केलं जात असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ही जी तुकोबाची भूमिका होती ह्या लेकरांनी सार्थ केलेली आहे असं आपण अभिमानानं म्हणू शकतो. बहिणींनो आणि भावांनो, आजचा जो विषय आहे महाराणी अहिल्याबाई होळकर, या विषयाकडे वळत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की काल जे सावित्रीबाई फुलेंवर व्याख्यान झालं, सावित्रीबाई फुले त्यांचं जीवन कार्य आणि सावित्रीबाईंच्या विचाराची आज वर्तमानात गरज या विषयावर कालच्या व्याख्यानात मी चर्चा केली. आज महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्यावरचं हे व्याख्यान आहे. असंख्य भारतीय स्त्रियांना, मग आमच्या डॉक्टरताईंनी उल्लेख केला की माहेश्वरी साडी, बायकांना माहेश्वरी साडी माहीत आहे पण ती निर्माण करणारी अहिल्याबाई मात्र स्त्रियांना माहीत नाही. हे खरं दुःख आहे. अहिल्याबाई म्हटल्याबरोबर आपल्या देशामध्ये अहिल्याबाई होळकरांना कमी ओळखणारे लोक आहेत, पण अहिल्याबाई म्हटली की एक पुराणामध्ये अहिल्याबाई होऊन गेली ती मात्र सगळ्यांना आठवते. ही पुराणातली जी अहिल्या होती, ही पुराणातली अहिल्या एका ऋषीची बायको होती आणि ऋषीने श्राप दिल्यानंतर, कालच मी सांगितलं ऋषी भयंकर कोपिष्ट असतात आणि खतरनाक असतात. त्या बिचाऱ्याने त्या बायकोला श्राप दिल्यामुळे ती दगड झाली आणि दगड झाल्यानंतर तिचा उद्धार कशामुळे झाला तर रामाचा पाय त्या दगडाला लागला अहिल्याच्या आणि त्या अहिल्याचा उद्धार झाला असं आम्ही रामायणामध्ये ऐकलं. खरं खोटं माहिती नाही, परंतु मुद्दा असा आहे ही पुराणातली जी अहिल्या होती तिचा रामाच्या पायाने उद्धार झाला, परंतु आमची जी ही अहिल्या राणी आहे हिच्या पायाच्या स्पर्शाने मात्र रामासहित सगळ्या देवांचा उद्धार झाला. ही एवढी महान आहे. कारण आजचं समाज वास्तव असं आहे की कचरा टाकून आपणच कचरा टाकायचा आणि आपणच झाडायचं आणि त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपला पाठवायचे आणि क्रांतीदूत म्हणून मिरवायचं असे हे दिवस आहेत. आणि कचरा झाडताना सुद्धा तोंडाला मास्क लावायचं आणि जास्तीत जास्त कचरा पेपरला कसं येईल याची काळजी घ्यायची, असं स्वच्छता अभियान सध्या आपल्या देशामध्ये सुरू आहे. परंतु ह्या अहिल्याबाई होळकरांनी त्या काळामध्ये जे सर्व देशातले धर्मक्षेत्र नजरेने बघितले, त्याचं पर्यटन केलं आणि फार काही त्या देवाच्या समाजावर उपकार आहेत म्हणून ते घाट बांधले नाही, तर ज्या पद्धतीने गाडगे महाराजांनी
तिथे जाणारे लोक जे आहेत त्यांची अवहेलना होते, त्यांना त्रास होतो, म्हणून गाडगेबाबांनी जसे घाट बांधले तशाच पद्धतीचे लोकांच्या कल्याणाकरता, लोकांच्या सेवेकरता अहिल्याबाई होळकरांनी ह्या सगळ्या घाटांचं सुंदरीकरण केलं आणि लोकांना तिथे नीट जाऊन आनंद घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली. ही होती आमची अहिल्याराणी. परंतु एक चित्र आपल्याकडे नेहमी आहे. मग ताईंनी सांगितलं की आपले जे महापुरुष आहेत, हे महापुरुष यांना संपवण्याचा प्रयत्न झाला, यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला, परंतु या भारतीय जनमानसामध्ये या महापुरुषांच्या बद्दल जो आदर आहे, सन्मान आहे, तो नष्ट करता येणार नाही असं जेव्हा या देशातल्या व्यवस्थेच्या लक्षात आलं, तेव्हा या सर्व धर्माच्या रक्षकांनी, ठेकेदारांनी आपल्या महामानवांचं इतिहास आणि धर्माच्या माध्यमातून ब्राह्मणीकरण केलं. मग आम्ही जर अहिल्याबाईवर जीव द्यायला तयार असू भावनिक दृष्ट्या, शिवाजी, सावित्री, जिजाऊ या आपल्या महानायिकांकरता आपण संघर्ष करायला तयार असू, तर त्यांनी सांगितलेल्या विचारावर संघर्ष करण्याच्या ऐवजी त्यांचं ब्राह्मणीकरण करून त्यांना हवी असलेली व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी यांचं चरित्र कलंकित करून या समाजात वापरलं गेलं. म्हणून आमची लढाई दोन प्रकारे आहे. एक तर आमची अहिल्या, आमची जिजाऊ, आमची सावित्री ही लोकांना समजावून सांगणे, आणि ही जिजाऊ, अहिल्या, सावित्री समजावून सांगत असताना त्यांचं जे ब्राह्मणीकरण झालेलं आहे, विकृतीकरण झालेलं आहे, ते पुसून साफ करणे, अशा दुहेरी भूमिका आपल्याला चळवळीतल्या कार्यकर्त्यांना घ्याव्या लागणार आहे. आणि म्हणून अभिनंदन आजच्या या सगळ्या आयोजकांचं की अशा प्रकारचे विषय या आयोजकांनी शिवमहोत्सव समितीने ठेवले. अहिल्याबाई यांच्या काळात अहिल्याबाईंनी केलेलं काम जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अहिल्याबाईचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला. मी नेहमी सांगितलं की कोणताही माणूस हा काळाचा अपत्य असतो, आणि म्हणून त्या काळामधली परिस्थिती त्याला तसं बनवायला भाग पाडत असते. आणि मग त्या काळात कोणती परिस्थिती होती, आणि प्रेरणा घेतल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, हे माणूस निर्माण झाल्यापासूनच समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. ही चरित्रमाला आज आपण कशासाठी घेतो आहोत, तर आज भारत देशामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे WHO, त्यांनी आता अलीकडे 6 महिन्यापूर्वी एक बातमी प्रकाशित केलेली आहे. त्या बातमीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगभरामध्ये एक सर्वात मोठा आजाराने सर्वच जागतिक स्तरावर प्रत्येक माणसाला ग्रासलेला आहे. हा कोणता आजार आहे, तर त्यांनी सर्वेनुसार असं सांगितलेलं आहे की जगामध्ये आता 1 नंबरला जो आजार आहे तो 95% लोकांना त्याची लागण झालेली आहे. तर हा आजार कोणता आहे, तर मानसिक दृष्ट्या ग्रस्त म्हणजे मानस आजार झालेले लोक या संपूर्ण 700 अब्ज लोकांमध्ये 95% लोक आहेत. आणि भारतातले तर 100% लोक ह्या मानसिक आजाराने ग्रस्त झालेले आहेत असं WHO ने जाहीर केलेलं आहे. मग आता हे असं का झालं, तुम्हाला वाटेल की हा मानसिक आजाराचा आणि अहिल्याबाईच्या चरित्राचा काय संबंध आहे. त्याचा संबंध जरूर आहे, कारण आजच्या आपल्या समस्या तुम्हाला सोडवायच्या असतील तर आपल्या इतिहासातल्या महामानवांच्या जीवनचरित्राचं पुनर्मूल्यांकन करून त्यांच्या प्रेरणा घेऊन आपले आजार आपल्याला दुरुस्त करता येतात. आणि म्हणून हे मानसिक आजार जे खच्चीकरण, संकटावर मात करायची हिंमतच माणसामध्ये राहिलेली नाही. अत्यंत छोट्या कारणासाठी लोक आत्महत्या करत आहेत. म्हणजे नवरा रागावून बोलला तरी बाई गळफास घेते. आता टीव्हीवर कुठेतरी मी बातमी बघितली की कुठेतरी क्रिकेटपटूचं 99 धावा झाल्या, शतक झालं नाही म्हणून बायको मेली, आत्महत्या केली. आणि आपला कोणीतरी फॅन आहे आणि त्या फॅनच्या विरोधात नवऱ्या बोलला, बायको बोलली म्हणून नवऱ्याने आत्महत्या केली. अशा बातम्या, हे समाजातले आजार, नवे आजार झालेले आहेत. मुलांमध्ये संघर्ष करण्याची कॅपॅसिटी नाहीये. नाव शिवाजी आहे, 15 वर्षाचा शिवाजी आहे, उठायला उठलं तर आईला उठवतो, बॅटरी दाखव मला भीती वाटते. एक विकृती लोकांच्या मानसिक दृष्ट्या निर्माण झालेली आहे. मग असं का झालं, तर महापुरुष जसा समाजाचा अपत्य असतो तसा समाज सुद्धा त्या काळातल्या काळाचं अपत्य असतो. आणि म्हणून ही जी अशा प्रकारची मेंढरासारखी समाजाची अवस्था होते त्याला कारण आहेत त्या काळात त्याने ग्रास्पिंग केलेलं ज्ञान आणि त्याला मिळालेली एनर्जी. तर ही जी त्याची ऊर्जा आणि एनर्जी आहे ती महापुरुषांच्या आदर्शातून आणि जीवनचरित्रातून मिळत असते. दुर्दैवाने भारत देशामध्ये आज शिक्षण आणि धर्माच्या माध्यमातून जे आयडॉल बहुजन समाजाच्या समोर ठेवलेले आहेत, हे आयडॉल अत्यंत भित्रे, पळपुटे, चुकीचे
आणि तार्किक काल्पनिक अतार्किक अशा प्रकारचे हे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. दैवाधीन माणूस कसा होईल याचा प्रयत्न धर्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. आणि म्हणून अहिल्याबाई काय आहे? अरे अहिल्याबाई ही या देशातल्या प्रत्येक संकटग्रस्त झालेल्या स्त्री आणि पुरुषाला ऊर्जा देऊन संकटाला उद्ध्वस्त करून यशस्वी होण्याकरता प्रेरणा देणारे एक महान असं टॉनिक आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही व्याख्यानमाला त्याच्यासाठी आहे. आणि कोण आहे अहिल्याबाई? तर अहिल्याबाई ही कधी जिजाऊची लेक आहे. जिजाऊ जिने सर्वप्रथम या देशामध्ये वैदिक धर्म व्यवस्था नाकारून स्वतःच्या मुलाला राजा केलं आणि लोक कल्याणकारी राजाची कल्पना जगामध्ये इस्टॅब्लिश झाली, ती जिजाऊ आहे. आणि ही जिजाऊ शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. आणि शिवाजी आणि जिजाऊ यांच्या प्रेरणेतून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, अण्णाभाऊ साठेपर्यंत ही जी श्रंखला आहे, आज शिवमहोत्सव समितीच्या प्रेरणेपर्यंत सुद्धा जिजाऊ आणि शिवाजी ही प्रेरणास्थान आहेत. ही एक श्रंखला आपण समजून घेतली पाहिजे. परंतु दुर्दैवाने जातीयतेच्या मानसिकतेतून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात आलं आणि म्हणून या चौकटी उद्ध्वस्त करून आम्हाला ही सगळी साखळी जोडायची आहे. म्हणून खरी आजची लेख कोण असेल आधुनिक काळामध्ये? जिजाऊ शिवबाचा खरा वारसा त्या कालखंडामध्ये चालवणारी एक महानायिका कोण असेल तर आमची महाराणी अहिल्याबाई होळकर आहे. आपण तिच्या पुढे आदरपूर्वक नतमस्तक झालं पाहिजे. ही खरी आमच्या अहिल्या राणीला श्रद्धांजली आहे. नवे प्रश्न समजून घेत असताना मिथकांचे नवे अर्थ लावावे लागतात. जे पुराणामध्ये भरताळ रचलेलं आहे ते फेकून देऊन आज महिलांना काय करायचं आहे तर आज तलवार घेऊन युद्धामध्ये तुम्हाला उतरायची गरज नाही. जिजाऊ घोड्यावर बसल्या, हातात शस्त्र घेतलं. महाराणी अहिल्याबाईच्या काळात सुद्धा जी लढाई होती ती धर्मशस्त्राची, हत्याराची लढाई होती. त्याचं अनुकरण आमच्या अहिल्याबाई होळकरांनी केलं. पुढे सावित्रीने जो लढा उभा केला तो सावित्रीचा लढा सुद्धा जिजाऊ अहिल्या यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला होता. परंतु या लढ्याकरता सावित्रीनं लेखणी हे अस्त्र वापरलं आणि शब्दाचे शस्त्र करता येतात आणि या शस्त्राच्या माध्यमातून गुलामी दूर करता येते आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंद फुलवता येतो. हे जे तुकोबांचं वचन होतं ते सावित्रीने तिच्या शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवलं. काळानुसार आज अहिल्याबाई असत्या तर अहिल्याबाईने या देशातल्या स्त्रियांना, मुलांना काय सांगितलं असतं याचे अर्थ आपल्याला वेगळ्या पद्धतीने आजच्या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता समजावून सांगितले पाहिजे. हे अर्थ तुम्ही समजावूनच घेऊ नये. अहिल्या संपवता येत नाही म्हणून ब्राह्मण वैदिक इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकरांचं एक काल्पनिक चित्र उभं केलं. काय चित्र उभं केलं की अहिल्याबाई म्हणजे अहिल्याबाईचं सगळं आयुष्य हे कशामध्ये गेलं असेल तर पूजा अर्चा, कर्मकांड, ब्राह्मण दक्षिणा यामध्ये अहिल्याबाईचं सगळं आयुष्य गेलं. म्हणजे झोपतानाही हातात पिंडच घेऊन झोपत होत्या काय? पिंडाला आमचा विरोध नाही, पण पिंड पाया पडेल, माणूस हात जोडेल, किती वेळ, काही मर्यादा त्याला? म्हणजे हातामध्ये महादेवाची पिंड घेतलेल्या अहिल्याबाईचं काम काय तर पुण्यश्लोक अहिल्याबाई त्यांनी सगळे देशातले मंदिर दुरुस्त केले, घाट बांधले आणि देवतार्चना केली, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली आणि धर्माचं रक्षण केलं. अशा त्या अहिल्याबाई, मला सांगा, धर्माचं रक्षण केलं. हे धर्माचं रक्षण करण्याची परवानगी तर या धर्मशास्त्राने या देशातल्या स्त्रीला दिलेली आहे का? आणि या देशात एवढे मूर्ख लोक राहतात, तुमचा विश्वास बसणार नाही. 2015 मध्ये क्षणीचा चौथरा आहे, तुम्हाला माहिती आहे. 14 वर्षाची पोरगी सावित्री महात्मा फुलेंच्या स्मृती दिनी त्या ठिकाणी गेली तर काय गजब झाला बघितलं नाही तुम्ही? खरंच तुम्हाला वाटतं या देशातल्या माणसांना अक्कल आली म्हणून? वाटतं का? विचार करा तुम्ही. लाजा वाटल्या पाहिजेत. खरंच जिजाऊ सावित्री अहिल्याचा देश आहे काय? किती मोठी लढाई तुम्हाला लढायची आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या व्यवस्थेच्या विरोधात आपण बंड करत आहोत? अरे तुमच्याकडे साधा मीडिया नाही, पैसा नाही, अर्थशास्त्र नाही, धर्म तुमच्या हातामध्ये नाही, शिक्षण व्यवस्था तुमच्या हातामध्ये नाही, कशाच्या बळावर लढाई करायची? अरे जे लढाईचे शस्त्र आणि अस्त्र तुमच्या जनुकामध्ये पेरलेले आहेत, तुम्ही तुमच्या मायबापाची ओळख विसरल्यामुळे सावित्री जिजाऊ आठवण्याचं कारणच नाही ना. आणि म्हणून ही 14 वर्षाची
वर्षाची मुलगी शनीच्या चौथऱ्यावर गेली तर एक भ्रष्ट झाला देव आणि आता ह्या गावचाच सत्यानाश होईल असं बायाच बोलायला लागल्या. टीव्हीवर बघितलं आपण. अरे खरंच शनी जर आपल्या बापाची औलाद असेल तर तिला जाळून खतम करायला पाहिजे होतं तिथे गेल्याबरोबर. अजूनही शनीला जाहीर आव्हान आहे. तो जर कुठे असेल तर त्यांनी सगळ्या भारतातल्या स्त्रिया जाळून टाकाव्यात, नष्ट कराव्यात. एक बाई चढली म्हणून मंदिरावर. आमचं जाहीर आव्हान आहे शनीला. बिचारा त्याचा काय दोष आहे? दगडाचा देव, त्याला आम्ही भूदेव म्हणून त्याचा दलाली करणारा जो कोणी इथे भडवा बसलेला आहे ना, त्याच्याबरोबर आपली लढाई आहे. मग प्रॉब्लेम असा होतो की आम्ही जेव्हा ईश्वरावर बोलतो तर ईश्वराबरोबर आपलं भांडण आहे का हो? अहिल्याबाई होळकरांनी हातामध्ये पिंड घेतली. हातामधलं पिंड घेतलेलं चित्र बरोबर नाही म्हटल्याबरोबर लगे बोंबलायला लागले दलाल सगळे की अरे तुम्ही देवाला विरोध करताय. किती चांगलं चित्र आहे बाबा, हातामध्ये महादेवाची मूर्ती घेऊन, मग त्याला कसं काय विरोध करताय? मग आता महादेवाबरोबर आमचं भांडण आहे का? मग महादेवाला विरोध केला तर महादेवाला आम्ही बघून घेऊ ना. तू कशाला झक मारायला तोंड घालतो मध्ये? पण जसं काही त्याचा दलाल, त्याचा वकील, त्याने काय फीस भरली माहिती नाही, पण हा त्याचा काय वार घेऊन तिथे काय येतो? म्हणून बहुजनांना एकच सांगणं आहे की आमची जी लढाई आहे, जी जिजाऊची होती, जी सावित्रीची होती, महाराणी अहिल्याबाईची होती, तुकारामाची होती, बुद्धाची होती, महावीराची होती, आज आपली शिवधर्माची जी लढाई आहे, ही लढाई एकच आहे. आमचं देवाबरोबर कुठलंही भांडण नाही. कारण देव काही वाकडं करू शकतो, चांगलं करू शकतो, यावर आमचा विश्वास नाही. तो बिचारा चांगलंही करत नाही, वाईटही करत नाही. आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलं, माणूस द्या माझं माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. म्हणजे हे जे माणूसपण आहे, ही जी विचाराची श्रंखला आहे, ही विचाराची श्रंखला जोडायची असेल तर माणूस आणि देव याबरोबर हा भांडणाचा मुद्दाच नाही. मुद्दा तिसरा आहे की ह्या दोघांमध्ये जो दलाल बसलेला आहे आणि आपण काय बोलतो ते देवाच्या भाषेत सांगण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि देव काय त्यालाच बोलतो ते सांगण्याचं त्याच्याकडेच कंत्राट दिलेला आहे. ह्या दलालाला हद्दपार करून आपल्या देवाला आपण भेटणे म्हणजेच अहिल्याचं काम आहे, सावित्रीचं काम आहे आणि जिजाऊचं काम आहे. आणि म्हणून चोर सोडून संन्याशाला फाशी जी मिळते, विद्रोही चळवळी नेस्तनाबूत करण्यामध्ये काय यशस्वी झाले हे लोक, त्यांच्याकडे काय सामर्थ्य आहे? आज 5% लोक 95% लोकांना जर चुत्या घुमवत असतील तर ते खरे शक्तिशाली आहेत का? काय जरब बसवली का तुमच्यावर? तुमच्या घरात अहिल्याबाईचा फोटो लावला तर 420चा गुन्हा दाखल उद्या पोलीस स्टेशन मध्ये होईल आणि तुम्हाला हातकडी पडेल, असा कायदा आहे का? आणि आसारामचा लावला तर 10 लाख तुमच्या खात्यात जमा होणार आहेत का? तुमचं पद्मभूषण देणार आहे का कोणी तुम्हाला? पण तुम्ही स्वतःहून करता ना. मग ही स्वतःहून करण्याची जी ऊर्जा, ही जी घाण विकृती तुमच्या मस्तकामध्ये आलेली आहे, ही दूर करायची असेल तर तुमच्या मेंदूला पहिला आजार झालेला आहे. आणि मेंदूचा आजार दूर करायचा असेल तर सावित्री, जिजाऊ, अहिल्या याच्यासारखं औषध आज जगात दुसरं नाही. आणि म्हणून हे चरित्र केवळ चिंतनच नाही तर तुमच्या जगण्याला, फुलण्याला, बहरण्याला, स्वातंत्र्याला, आनंद उपभोगण्याला, आनंदाचे डोही आनंद तरंग ही जी संकल्पना तुकारामाची आहे ती तुमच्या संसारात तुम्हाला फुलवायची असेल तर ईश्वर आणि माणूस यातला दलाल हद्दपार करा. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या आईला भेटू शकतो, बापाला भेटू शकतो, त्या पद्धतीने ज्या देवाला तुम्हाला भेटता येत असेल तो देव तुमचा. आणि असा जर बायकांना, माणसांना, त्यांना न्याना अडवत असेल तर तो देवही आपला नाही, तो भडवाही आपला नाही. हे जर आपण समीकरण आपल्या डोक्यात ठेवलं तर सावित्रीचं युद्ध तुम्हाला कळणार आहे, तर जिजाऊचं युद्ध कळणार आहे, तर अहिल्याचं युद्ध तुम्हाला कळणार आहे. आणि म्हणून ही अहिल्या आहे. अहिल्याचं जाणीवपूर्वक असं चित्र तयार करण्यात आलं की अहिल्याची पूजा करणाऱ्या या देशातल्या लोकांनो, अहिल्या तुमची महानच होती, पण ती काय महान काम करत होती तर रात्रंदिवस देवाची पूजा करत होती. आणि मग तुमची महाराणी देवाची पूजा करत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? आम्ही नाही सांगत बाबा तुम्ही पण पूजाच करा, तुम्ही मंदिर साफ करा, आम्ही पुन्हा जाऊन तिथे घाण करतो, तुम्ही पैसे आणून तिथे टाका. हे जे चित्र तयार केलं हे चित्र पहिल्यांदा आपल्याला पुसून काढायचं आहे. आणि म्हणून सावित्रीचं खरं चरित्र ज्या पद्धतीने या लक्षात घ्या की जिथे जिजाऊ आणि शिवाजी महाराज, बुद्ध आणि महावीर यांचे चरित्र आणि साधना आपल्या देशात उपलब्ध नाहीत तर बिचारा अहिल्याबाईचे चरित्र खरंच काय सापडणार आहे का? आणि अख्ख्या धनगरांना वेडं करून टाकलंय 2 गोष्टींनी. एक सिरियल चालू आहे सध्या टीव्हीवर. काय चालू आहे?
बानू आणि म्हाळसा. अरे काय, जसं काही आजची प्रेम स्टोरी जशी आहे ना तशी त्यांची दाखवून देवाची सुद्धा बदनामी करणं सुरू आहे. सगळा घोळच घोळ आहे. लक्षात घ्या तुम्ही कसं गुंतून टाकलेलं आहे तुम्हाला. आता जर समाज जागृत व्हायला लागला तर त्याला डायव्हर्ट करण्यासाठी एखादी सिरियल आणली जाते आणि लोक आईला बाईला गेले विसरून. हो, धनगरांना वाटतं बानूचं काय होईल आणि त्या म्हाळशाचं काय होईल. अरे तुझी बानू इथं मरून राहिली, तिला वेळ दे ना. आम्ही आमच्या आईला, बहिणीला, भाऊजाईला विनंती करतो की तुमचं खरं जगणं, खरं पुण्य काय आहे, तर ज्या लेकराला तुम्ही जन्माला घातलेला आहे त्याच्याकरता वेळ देणे, त्याला शिक्षण देणे, त्याचं भलं बुरं पाहणे हीच सर्वश्रेष्ठ जगातली शक्ती आणि ताकद आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. या जगामध्ये ज्याला आईने नाकारलेला आहे असा माणूस मोठा झालेला नाही. आई जाऊ द्या, एखाद्या स्त्रीचं पाठबळ घेतल्याशिवाय एखादा माणूस ज्ञानी झालाय असं जगात उदाहरण नाही. आणि खरंच तुम्ही तुमच्या अपत्याला जन्माला घातला असेल आणि तुम्हाला तो मोठा व्हावा असं वाटत असेल तर तुमचा जो असेल तो वेळ ह्या फालतू गोष्टीला देण्यापेक्षा आपल्या लेकरांकरता द्या. ही खरी आमच्या अहिल्याबाईला श्रद्धांजली आहे, आमच्या जिजाऊ सावित्रीला श्रद्धांजली आहे. आणि म्हणून ही जी अहिल्या आहे तिचं हे काल्पनिक चित्र म्हणजे अहिल्या तुम्हाला कळू नये म्हणून धनगरांच्या डोक्यामध्ये बांधून माळसा घातली. फोटो त्या नटाचे लावायला लागले लोक. अहिल्याला आम्ही विसरून गेलो. आणि दुसरी एक अस्मिता धनगर समाजाच्या डोक्यामध्ये घातली. या महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या प्रमुख ज्या शेतकरी जाती आहेत, कुणबी, कोळी, आगरी, भंडारी, माळी, धनगर, ह्या महाराष्ट्रातल्या प्रमुख जाती आहेत शेती करणाऱ्या. ही भावंड आहेत. एकाच आईची 4 लेकरं आहेत. एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक शिक्षक, एक काहीतरी अशा पद्धतीची ही लेकरं आहेत. आणि ही कुठून निर्माण झाली? ज्योतिबाने सांगितलं की एकाच आईची लेकरं आहेत. कोणी गुरं वळते, कोणी शेती करते, कोणी मिठाची शेती करते. यातून हे सगळे विभागले गेले, विभाजन यांच्यामध्ये झालं. आणि म्हणून या सगळ्यांचं कुळ एकच आहे. सगळ्याची माय जिजाऊ आहे, तिची माय निवृत्ती आहे. ही श्रंखला इतिहासकारांनी उलगडून दाखवली, फुल्यांनी उलगडून दाखवली. म्हणून जाती जातीतल्या संघर्षातून तुम्ही कृपा करून भांडू नका. आणि हे भांडण मिटवायचं असेल तर या महापुरुषांचे नातेसंबंध काय होते, माणसाचे नातेसंबंध खड्ड्यात जाऊ द्या. तुम्ही तुमच्या लेकराची चोरी करताना जेवढे कुळ नाते शोधताना त्याच्यापेक्षा 10 मिनिटं वेळ देऊन महापुरुषांचे नातेसंबंध शोधा, म्हणजे तुमच्या डोक्यातली घाण दूर होईल. काय नातं होतं सावित्रीचं जिजाऊ बरोबर, अहिल्याचं सावित्री बरोबर काय नातं होतं, निवृत्ती बरोबर जिजाऊचं काय नातं होतं. अशा प्रकारची नाती जोडायचा आपण प्रयत्न केला तर समाजातली विषमता आपण नष्ट करू शकतो. आणि म्हणून ही अहिल्याच तुम्हाला समजू नये म्हणून धनगर समाजाच्या डोक्यामध्ये एक अस्मिता घालण्यात आली. ती अस्मिता कोणती घालण्यात आली? ते रायगडावर काय बसवले? केळकरनं काय बसवले? काय बसवले? एक कुत्रा बसवलेला आहे त्या रायगडावर. आणि धनगर समाजाच्या डोक्यामध्ये ही संकल्पना घातली गेली की तुमची अस्मिता काय आहे? कुत्रा कधी माणसाची अस्मिता होऊ शकते का? पण जाती द्वेषाचं विष एवढं भक्कमपणे या देशात प्रत्येक डोक्यात पेरलं गेलं बहुजन समाजाच्या. अरे ही अहिल्याबाई जगाची अस्मिता होऊ शकते, अशी अहिल्याच जन्माला आली नाही, देवाचा उद्धार करू शकते, म्हणजे किती महान असेल याचा तुम्ही विचार करा. अरे ही अहिल्या तुमची अस्मिता होऊ शकली नाही, कुत्रा कसा काय अस्मिता झाला? हा कुत्रा कुणी धनगरांच्या डोक्यामध्ये घातला? आणि मराठे जर कुत्रा काढाव म्हणत असतील तर हे मराठे धनगरांचे शत्रू, कारण आमचा देव कुत्रा आहे. हे कुणी निर्माण केलं? हा इतिहास कुणी लिहिला? आणि मराठा धनगर खरंच वाद आहे का या देशामध्ये? माळी मराठा, धनगर मराठा, फाशेपारधी मराठा, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, लिंगायत, तेली, कुंभार, चांभार, वडार, फाशेपारधी यांचे काही भांडणं आहेत का? काही भांडणं नाहीत. परंतु काल्पनिक वर्तमान काळामध्ये भांडण लावून ज्यांना आपल्या सगळ्या ह्या विसंगतीवर अय्याशी करायची आहे अशा लोकांनी जाणीवपूर्वक हा संघर्ष निर्माण करून खोट्या अस्मिता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घालण्यात आलेल्या आहे. आणि म्हणून कुत्रा ही धनगरांची अस्मिता होऊ शकत नाही. मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, अरे मल्हारराव अहिल्याबाईला लग्न होऊन जेव्हा पहिल्या दिवशी घरामध्ये आली तर मल्हारराव या 8 वर्षाच्या पोरीला सांगतात की तुला ताराऊ व्हायचं आहे, तारा राणी व्हायचं आहे, लक्षात ठेव.
काय उद्गार आहे त्याचा विचार करा. 8 वर्षाची मुलगी लग्न होऊन आल्याबरोबर पहिलं वाक्य आहे मल्हारराव होळकरांचं की हे अहिल्ये तुला ताराराणी, आधुनिक काळातली ताराराणी व्हायचं. ही ताराराणी कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाराम नावाचा मुलगा, त्याची बायको होती. तुला जिजाऊचा वारसा पुढे चालवायचं ही प्रेरणा मल्हारराव होळकरांनी दिली. आणि म्हणून धनगर मराठा वाद निर्माण करून शेतकरी जातीमध्ये संघर्ष निर्माण झाला पाहिजे. आणि ह्या शेतकरी जाती अखिल भारतीय स्तरावर हिंदू मुसलमान अशा प्रकारच्या संघर्षामध्ये एकत्र आल्या पाहिजेत, असे डावपेच सातत्याने रचले गेलेले आहेत. आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो विचार करा, केवळ धनगराची मराठ्यांचीच नव्हे तर भारतातल्या संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता काय असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकर हीच अस्मिता होऊ शकते. कुत्रा कोणत्याही जातीची अस्मिता होऊ शकत नाही. आणि जे शिवाजी महाराजांचं स्मारक पहिल्यांदा झालं रायगडावर ते तुकोजीराव होळकर यांच्या पैशातून झालं. आणि जगाला शिवचरित्र माहीत व्हावं म्हणून कृष्णराव केळुसकरांनी जे इंग्रजीमध्ये पहिलं शिवचरित्र 1906 साली लिहिलं, हे इंग्रजीतलं चरित्र प्रकाशित करून सगळ्या जगातल्या ग्रंथालयामध्ये गेलं पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये 35,000 रुपयाची मदत करणारा राजा म्हणजे होळकर आहे. तुकोजीराव होळकरांनी पैसे दिले. हे संबंध लक्षात घ्या तुम्ही. आणि शाहू महाराजांनी तर धनगर आणि मराठा विवाह घडवून आणला. म्हणून ह्या गोष्टी आपल्या जातीचे नातेसंबंध, कुळाचे नातेसंबंध, कुटुंबाचे नातेसंबंध शोधण्यापेक्षा महापुरुषांचं काय नातं होतं याचा थोडा उलगडा आपण इतिहासात जाऊन केला तर बहिणींनो आणि भावांनो आपले संघर्ष आपण संपवू शकतो. आणि जो कोणी आपल्याला लढवून आपल्या उरावर बसलेला आहे आणि आजही 2015 सालामध्ये शनीसारखं थोतांड उभं करून विषमता निर्माण करत आहे, अशा लोकांना नीट तुम्हाला उत्तर देता येईल. आणि ही सगळी जी जनता आहे, बहुजन समाजातली जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये तुम्हाला अत्यंत करेक्ट अशा प्रकारच्या अस्मिता घालाव्या लागतील. आणि म्हणून त्यांनी लिहिलेला इतिहास आपण आता फेकून दिला पाहिजे. आणि आम्ही नव्या पद्धतीने आमच्या महापुरुषांचं अन्वेषण आणि विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. हे कसं करावं त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. एक विलास सारंग नावाचे खूप मोठे कथाकार आहेत, होते, वारले 6 महिन्यापूर्वी. खूप मोठा कथाकार आहे. त्यांनी एक कथा लिहिली की तुम्हाला गुलाम ठेवण्याकरता इथे पुराण निर्माण करण्यात आली. तुम्हाला गुलाम ठेवण्याकरता महापुरुषांच्या चरित्राचं विकृतीकरण करण्यात आलं. याचा अर्थ असा होतो की वैदिक ब्राह्मणांना सुद्धा इथे गुलामी निर्माण करायची असेल तर एक शोषणाचं तत्वज्ञान निर्माण करावं लागतं. हे शोषणाचं तत्वज्ञान त्यांनी धर्मग्रंथाच्या माध्यमातून आणि इतिहासाच्या विकृतीकरणाच्या माध्यमातून निर्माण केलं. आणि म्हणून महात्मा फुले म्हणाले की या देशातल्या बहुजन समाजाला मानसिक दृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असेल तर तुम्हाला विद्रोहाचं तत्वज्ञान निर्माण करावं लागेल. विद्रोहाचं तत्वज्ञान निर्माण झालं तर शोषणाच्या तत्वज्ञानाला आपण नेस्तनाबूत करू शकतो. आणि म्हणून विद्रोहाचं तत्वज्ञान निर्माण कसं करायचं ते महात्मा फुल्यांनी आपल्या साहित्यातून दाखवलेलं आहे. अहिल्याबाईंनी आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे. सावित्रीने आपल्या कार्यकर्तृत्वातून, लिखाणातून दाखवलेलं आहे. बाबासाहेबांनी दाखवलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी, पंजाबराव देशमुखांनी, ह्या सगळ्यांनी आपल्या लेखन, कृती, उक्तीतून हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. पुराणात एक कथा आहे की कसे नवे अर्थ लावून आता आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्याला अपमानित करणाऱ्या घटनांचं उलट पाय करून आपण त्याचं डोकं खाली करून त्याला विचारलं पाहिजे की हे तुझं खरं आहे का. साधा मुद्दा आहे की एकलव्य नावाचा माणूस तुम्हाला माहिती आहे. विलास सारंगनी नवं वाचन केलं की एकलव्य कोणाचा शिष्य होता? द्रोणाचार्याचा होता. त्याने काही शिकवलं नाही पण त्याने हक्क दाखवला. पुराण आहे, आपल्याला माहिती नाही. आणि सर्वश्रेष्ठ अर्जुन धनुर्धर ठरावा म्हणून त्याचा अंगठा कापून घेतला आणि घोषणा केली त्यांनी की आता जगामध्ये अर्जुनच सर्वश्रेष्ठ आहे, अर्जुनाबरोबर कोणी आता युद्ध करू शकत नाही. एक 5-25 वर्ष गेले आणि त्यांनी एक स्पर्धा घोषित केली. स्पर्धेमध्ये त्यांनी असं डिक्लेअर केलं की आता जगामध्ये सर्वश्रेष्ठ माझा शिष्य जो आहे तो अर्जुन आहे आणि आता कोणातच या अर्जुनाबरोबर लढण्याची लायकी नाही. कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या शिष्याबरोबर संघर्ष करावा. बघा हे मी काय सांगतोय, आपल्याला अपमानित करणाऱ्या ज्या ब्राह्मणी वैदिकांनी कथा पुराण निर्माण केलेले त्याला उत्तर कसं द्यावं त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून हे आताच सांगतोय तुम्हाला. त्यांनी घोषणा केल्याबरोबर स्पर्धा जाहीर झाली. ठरलेल्या दिवशी अर्जुनही आला, द्रोणाचार्यही आला, सगळे लोक आले आणि सगळे वाट बघायला लागले की आता याच्याबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून कोण येते बघू. कोणीच येणार नाही असं त्यांना वाटलं.
पण जंगलातून हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एकलव्य येताना मात्र सगळ्यांना दिसला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे म्हणले हा काय आला, म्हणले परत त्याचा तर आपण अंगठा कापला, म्हणले याची धनुष्य उचलायची सुद्धा लायकी नाही, हा काय आता अर्जुनाशी लढणार असं सगळ्यांना वाटलं. तो एकलव्य समोर आला, स्पर्धा सुरू झाली आणि जेव्हा अर्जुनाने आपल्या धनुष्यातून बाण सोडला, तो अर्जुनाचा बाण निघाला. आता 5-10 सेकंदामध्ये तो नरडीचा घोट घेणार एकलव्याच्या. सगळे आता पुढच्या क्षणाची वाट पाहायला लागले की आता एकलव्य आज काही जिवंत जात नाही. त्याचा अंगठा द्रोणाचार्याने कापला, मग मान मात्र आता अर्जुनाच्या बाणाने कापली जाते असं सगळ्यांना वाटायला लागलं. जेव्हा समोरून धनुष्यबाण यायला लागला तर एकलव्याने काय केलं, हातात जो धनुष्य त्याचा जो तीर कमता होता तो उचलला आणि त्याला धनुष्यबाण लावायचा प्रयत्न केला, पण त्याला काही ते बाण लावता आला आणि धनुष्य खाली गळून पडलं, कारण अंगठा नसल्यामुळे त्याला दोरी ओढता आली नाही. सगळे परत हसायला लागले की अरे मेला मेला असं करायला लागले. पण इतक्यामध्ये एक चमत्कार झाला. त्या द्रोणाचार्याने हे बघितलं, एकलव्यानं काय केलं, जेव्हा धनुष्यबाण खाली गळून पडलं, त्याला दोरी लावता येत नाही, अंगठा नाही. एकलव्याने कमरेची 156 रायफल काढली आणि त्यातून गोळ्या झाडल्या. त्याला काही अंगठ्याची गरज नाही. आणि त्या धनुष्यबाण येण्याच्या आतच अर्जुनाचा निपांत झाला, कारण 156 धनुष्यापेक्षा फास्ट आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आणि द्रोणाचार्य जोरात ओरडला, हा अधर्म आहे, हा अधर्म आहे. तेव्हा एकलव्य म्हणाला, तुझ्यासारख्या मूर्खाच्या धर्मापेक्षा माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आणि अभिमानाने जंगलात निघून गेला. हा तो एकलव्य आहे. हे मी कशासाठी सांगितलं की तुमच्यावर मानसिक दृष्ट्या गुलाम करण्यासाठी ज्या कथा प्रतीक विकृत पद्धतीने वापरली, ही प्रतीक तुम्हाला उद्ध्वस्त करायची असतील तर विद्रोहाचं तत्वज्ञान निर्माण करावं लागेल. आणि विद्रोहाचं तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी महापुरुषांचं जीवनचरित्र हेच तुम्हाला प्रेरणादायक ठरणार आहे. आणि म्हणून हे मटेरियल आपल्या देशामध्ये आहे. तुमच्या मनात जी भीती बसलेली आहे ती काय होतं, मग नवस नाही केलं तर आपण मरून जाऊ, काय होतं मग पडायचं तर पडलं पाया, कोण बघून राहिलं, कशाला विरोध करायचा, कशाला वाईट बोलायचं. सांगितलंय ना त्यांनी, जायचं नाही शनीच्या चौतऱ्यावर, जायचं नाही, गेलं तर काही सन्मान होणार आहे का. म्हणणाऱ्या बायका आहेत, एक मंत्रीच आहे, ती म्हणते नाही गेलं तर काय फरक पडतं म्हणते. अरे नाही गेली तर तू जन्माला कशी आली असती, मग शनी राहिला असता तर तुझ्या तर बापाच्या कुंडलीत शनिदेव बसलेला होता, कशी जन्माला आली. हे तुमच्या ज्या डोक्यात आहे हे जर धुवून काढायचं असेल तर अहिल्याबाई होळकरांचं जीवनचरित्र, सावित्रीचं, जिजाऊचं चरित्र हे एक आयडॉल म्हणून आजच्या तरुणांच्या समोर आणलं पाहिजे. शिवाजी, फुले, आंबेडकर, भगतसिंग, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हे आपले नात्यागात्यात गोत्यातले लोक आहेत असं ज्या दिवशी या देशातल्या बहुजन समाजातल्या पोरापोरींना वाटेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या समाजात क्रांती झाली असं होईल. छोटी गोष्ट करा, तुमच्याकडे आता व्हॉट्सअपचा मोबाईल आलेला आहे. मला माहित नाही पण 90% व्हॉट्सअपचं जे काय फोटोवर लावलेला असतो ना, कोणाचा असतो, पोरगा असेल तर एखादा नटीचा असतो आणि पोरगी असेल तर अपवाद असतील. फारच प्रेम असेल तर एखाद्या मैत्रिणीचा तो लावतो. हे सगळं जे चालू झालेलं आहे, तुम्ही एकच करा, छोट्या छोट्या गोष्टीत बदल करायला शिका. तुमच्या मोबाईलच्या त्या चित्रात जरी तुम्ही बदल केले आणि तिथे सावित्री, जिजाऊ, अहिल्या तुम्ही लावायला लागले ना, बायकांनी हे प्रयोग करून बघावे. त्यांच्या मोबाईलवर त्यांनी सावित्रीचं चित्र लाव, जिजाऊचं लाव, अहिल्याबाईचं लाव. अरे दिवसभर त्यांच्या केसाला धक्का लागला तर मी फाशी घ्यायला तयार आहे, पण लावा तर तुम्ही पहिल्यांदा. छोट्या छोट्या अरे याच्यातून मेसेज जातो. एक डॉक्टर बाई आहे बघा, जेव्हा मोबाईल बघते त्या बायका सगळे सोने नाणं दागिनं नटणं साड्या याच्यात चर्चा करतात. त्याच्यापेक्षा एखादी डॉक्टर शिकलेली बाई आहे तिच्यामध्ये गजानन महाराज दिसला तर काय आदर्श जाईल. पोरग विचारेल का महाराजच्या हातामध्ये काय आहे, बेटा ती गांजा आहे. अरे महाराज गांजा ओढतात का, मग ते जातं विकत आणतं. ड्रग्सचा सप्लाय चालू आहे सध्या चंद्रपूरमध्ये. हे कुठून आली अवलाद, कुठून आलं हे याच्यातून आलेलं आहे. तुम्ही त्यांना कोणते आदर्श देता. अरे भगतसिंग सांगा, भगतसिंगाची अवलाद तयार होईल ना. आणि तुम्ही त्याच्या डोक्यात विकृती पळपुटे जर घातले तर तसेच तयार होतील. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे. अरे शाहू, फुले, आंबेडकर, सावित्री मेले आपल्यासाठी आणि त्यांनी सांगितलं अरे तुमचं सत्यानाश अज्ञानामुळे झालाय, शिक्षण घ्या. त्यांना वाटलं शिकल्यावर यांना अक्कल येईल. बाबासाहेब म्हणाले शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही. आणि मी समाजामध्ये बघतो शिकलेले लोक गुरगरत नाहीत, पाय चाटायला लागलेले.
मग बाबासाहेबांचं खोटं होतं का? सावित्रीचं खोटं होतं का? फुल्यांचं खोटं होतं का? अरे त्यांचं खोटं नव्हतं, पण तुम्हाला वाघिणीचं दूधच मिळालं नाही. तुम्हाला मिळालेलं आहे पळपुटे अशा प्रकारचं काहीतरी विष शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणून तुमचा कॉन्फिडन्स गेलाय. आणि म्हणून हे जर घडवायचं असेल तर सावित्री ही काही टाइमपासचा विषय नाही. आईला आमची आई आहे, माय आहे आमची, आणि तिचं ज्याने चरित्र कलंकित केलं त्याला आम्ही जाब विचारणार आहोत की नाही? का मला आईला आमची समजू शकली नाही? का मंदिरातच गेली, का घाट घेऊन फिरत राहिली? अरे तिचं जीवन कोणी बघितलेलं आहे का? अरे जगामध्ये मी ठामपणे तुम्हाला सांगू इच्छितो, माणूस निर्माण झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे, कारण मी स्वतःला फार शहाणा समजतो, त्यामुळे मला असं वाटतं माणूस निर्माण झाल्यापासून सर्वात जास्त संकट कुणावर आली असती तर ती आहे अहिल्याबाई होळकर. पण ही युगस्त्री एवढी तेजस्वी निघाली, ह्या सगळ्या संकटांना पायदळी तुडवून आपल्या कीर्तीचा झेंडा तिने त्रिभुवनात फडकवला आणि 70 वर्ष ही जिवंत राहिली, वैदिकांच्या छाताडावर नाचत राहिली आणि असंख्य आपल्या आया बहिणींना, स्त्रियांना प्रेरणा दिली की घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे. हे सांगितलं अहिल्याबाईने. जसं काल ज्योतिबाचं सांगितलं की अहिल्याबाई काळाचं अपत्य होती, तर काय काळ होता अहिल्याबाईचं ते समजून घेणार आहात की नाही? कोणत्या काळात अहिल्याबाईने हे काम केलं? अहिल्याबाई कोण होती? कशातून निर्माण झाली? कोणत्या व्यवस्थेशी अहिल्याबाईने संघर्ष केला? काय कार्यकर्तृत्व आहे? पिंडीच्या बाहेर अहिल्याबाई आहे की नाही? का मल्हाररावाची सून आणि मंदिरं बांधणारी एवढीच ओळख आमच्या डोक्यात आम्ही ठेवणार आहोत? अरे अहिल्याबाई होळकर कशी निर्माण झाली, कोणत्या काळात निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. थोडी पूर्वपीठिका एका मिनिटात पाहावी लागेल. इथे जिजाऊच्या प्रेरणेतून शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं आणि हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे नष्ट केलं गेलं आणि पेशवाईचा उदय झाला. शाहूच्या काळामध्ये संभाजीपुत्र शाहू जो महाराष्ट्रात परत आला आणि त्या काळामध्ये केंद्रीय सत्ता ढिली पडली आणि या शाहूने बाळाजी विश्वनाथ नावाच्या एका ब्राह्मणाला पेशवे पद सर्वप्रथम कधी जाहीर केलं? 1713 जाहीर केलं. आपल्या देशामध्ये मराठ्यांचं, कुणब्यांचं, बहुजनांचं राज्य उद्ध्वस्त होऊन वैदिकांचं जे पेशवाई नावाचं राज्य निर्माण झालं ते 1713 निर्माण झालं. 1713 पहिला पेशवा निर्माण झाला बाळाजी विश्वनाथ. त्यांनी पेशवाईच्या राज्याचा प्रारंभ सुरू केला आणि पेशवाईचं राज्य निर्माण झाल्या 12 वर्षानंतर अहिल्याबाई होळकरांचा जन्म झालेला आहे. आणि अहिल्याबाईंचं निधन झाल्यानंतर 23 वर्षांनी पेशवाई लयाला गेलेली आहे. म्हणजे फाईट कुणाबरोबर आहे बघा अहिल्याबाईची. म्हणजे नुकतीच पेशवाई निर्माण झाली आणि इतकी मस्ती पेशवाईमध्ये आहे, इतकी मगरुरी पेशवाईमध्ये आहे की पेशवाईची दहशत काय होती हे सावित्री ज्योतिबाने 1855-85 काळात लिहून ठेवलेलं आहे. मुक्ता साळवेने 1855 साली लिहिलेलं आहे की पेशवाई पुण्यात काय करत होती, शूद्रांना कशा प्रकारे हीन लेखलं जात होते, स्त्रियांना कसे अत्याचार केले जात होते. हे जे विकृत अशा प्रकारचं हे पेशवाईचं चित्रण 1885 पर्यंत होतं. तर ज्या काळामध्ये सावित्री आपला लढा उभा करून बहुजनांचा संघर्ष निर्माण करत होती त्याच काळात नुकतीच पेशवाई उदयाला आलेली होती. आणि ह्या पेशवाईच्या मगरमस्तीच्या कालखंडामध्ये हा सावित्रीचा, आमच्या अहिल्याबाईचा जीवनकाल आहे. अहिल्याबाईचा जो जन्म आहे तो 1725 आणि त्यांचं निधन झालं 1795. 70 वर्षाचं आयुष्य अहिल्याबाईला लाभलं. अहिल्याबाईचा जो विवाह आहे तो 8व्या वर्षी झाला. मल्हारराव होळकरांची सून म्हणून आली. 8व्या वर्षी विवाह झाला. तिचा संसार फक्त 21 वर्ष राहिला. अहिल्याबाईने 30 वर्ष राज्यकारभार केला आणि नवरा मेल्यानंतर 41 वर्ष अहिल्याबाई ह्या जिवंत होत्या आणि 62 वर्षाचं आयुष्य अहिल्याबाईचं सासरमध्ये गेलं. ते आपल्या माहितीसाठी आकडे सांगितले की कशा पद्धतीचा संघर्ष आहे तुम्हाला कळला पाहिजे. आणि ज्या दिवशी अहिल्याबाईच्या नवऱ्याचं निधन झालं तेव्हा अहिल्याबाईचं वय होतं 29 वर्ष. म्हणजे 29व्या वर्षी 2 लेकरं झाल्यावर नवरा मेला आणि 29 वर्षाची अहिल्याबाई विधवा झाली. आज 35 वर्षापर्यंत मुलीची लग्नच होत नाहीत.
मुलीच्या लग्नाचं आजचं वय त्या काळामध्ये 29 वर्षाची एक मुलगी ती विधवा झाली आणि इतक्या जाचकाठी होत्या. मी संकटाचा मुद्दाम आपल्याला सांगितलं. ही जी संकट आहेत ही संकट कशी निर्माण होतात, ही अहिल्याबाईवर कशा पद्धतीने ही संकट आली, तर ही संकट आली अहिल्याबाई घडली कशी, तर अहिल्याबाई लग्न होऊन 8व्या वर्षी मल्हाररावाची सून म्हणून आली. एकदा का लग्न होऊन 8व्या वर्षी मल्हाररावाकडे आली तर 62 वर्षपर्यंत ती सासर सोडून माहेरला गेली नाही. 8व्या वर्षी आलेली पोरगी जगाला वंदनीय होईल असं काम अहिल्याबाईंनी केलं. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, संस्कृती, युद्धशास्त्र, कला, नीती, विविध नव्या कायद्याची निर्मिती अहिल्याबाई होळकरांनी केली. अनेक कायदे अहिल्याबाई होळकरांनी जे निर्माण केले ते कायदे 1955 पर्यंत आपल्या देशात लागू होते. भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा अहिल्याबाईंनी ज्या अनेक सनदा लोकांना दिलेल्या होत्या त्या सनदा त्या कायद्याच्या पद्धतीने चालू होत्या. इतक्या सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीचे निर्णय अहिल्याबाईने घेतले होते. याचा अर्थ असा आहे 8 वर्षाची मुलगी फार हुशार असते का? नाही. मग हे अहिल्याबाईला घडवलं कोणी? मग आई वडिलांनी जन्म दिला पण घडवलं कोणी? हे उदाहरण तुम्हाला सांगावं लागेल समाजामध्ये जाऊन की मल्हारराव होळकर नावाचा सासरा आणि गौतमी नावाची सासू, सासू आणि सासऱ्याने जगाला अभेद्य होईल अशी आपली सून तयार करण्याचं जगातलं एकमेव उदाहरण म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर. एवढी जरी माहिती गेली तर सुनेला कसं तयार करावं, की सून म्हणजे काय असते, सुनेत जावायचं, सुनेमध्ये कसा जीव लावावा लागतो सुनेला, म्हणजे सासरमध्ये सुद्धा जाऊन मुलीला घडवता येतं. तिला सुद्धा मूल समजून ज्या दिवशी ते सासू सासरे वागतील त्यातून सुद्धा एक तेजस्वी रत्न जन्माला येऊ शकतं, घडू शकतं. हे मल्हारराव आणि गौतमीने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून हे नव्या संकल्पना, नव्या मांडणी आपल्याला पुढे न्याव्या लागतील. नाहीतर आजचे सासू सासरे कसे असतात, BSc सेकंडरीला असताना पोरीचं लग्न होतं, ती तिथे जाते आणि आपल्या आईला फोन करते, आई मला फायनलची परीक्षा द्यायची आहे. ती आई घाबरून तिच्या सासूला फोन लावते, सकवारबाई माझ्या पोरीला नाही ते बंद झाले, ते धंदे बंद करा म्हणते. ती बकड झालं शिकणं, माझा पोरगा कमवत आहे त्याला काय कमी आहे म्हणते. काय कमवतो? 10-15 हजार कमवतो म्हणजे चने फुटाने येत नाहीत 15 हजार. तिला वाटतं माझा मुलगा म्हणजे राजा आहे जगाचा. अरे शिकलेल्या कुटुंबात सुद्धा अनेक शिकलेले लोक असं आहेत, स्वतः इंजिनियर डॉक्टर आहेत आणि त्याला बायको डॉक्टर, इंजिनियर, कमिशनर पाहिजे. लग्न झाल्यावर ते म्हणतं माझी 1 लाख रुपये कमाई, तू कशाला नोकरी करते, तू घरातला स्वयंपाक करून मी नोकरी करतो. ह्या मानसिकता शिकलेल्या लोकांच्या आहेत. आज IAS IPS झालेले अनेक मुलं आहेत, लग्नाला उभे राहतात पण ते मुलगी कर म्हटलं तर 10वी 12वी BSc पास करत नाही. ते म्हणतात आम्हाला त्याच लेवलची पाहिजे, पण त्या लेवलची करून घेऊन तिला पुन्हा घरी कामालाच ठेवतात. ते म्हणतात पैशाची काय गरज आहे, मी कमवतो की बक्कळ. अरे मग असं असेल तर उपकार करणार समाजावर, मग न शिकलेली पोरगी करून देते, धुरं भांडी करेल, जगेल आणि तू राहणी. मग शिकलेल्या मुलींनी काय करावं, 10वी नापास पास असा जो पोरगा आहे त्याच्यावर लग्न करावं. 8 एकच घालावी, तुला घरकाम नीट करता आलं पाहिजे, स्वयंपाक करता आलं पाहिजे, लेकरं सांभाळता आलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे त्या माणसामुळे त्या बाईचा संसार मार्गी लागेल आणि ह्या बाईमुळे त्या माणसाचा संसार मार्गी लागेल आणि ते सुखाचा दिवस येतील की नाही लोकांना. पण नाही, ते डॉक्टरला बायको डॉक्टरच पाहिजे, इंजिनियरला इंजिनियरच पाहिजे, BA पोरी झाली तर MA नवरा पाहिजे. तुला MA पाहिजे का नवरा पाहिजे एकदा ठरव ना. डोक्यात घालून टाकलंय पोरीच्या की नवरा बायकोपेक्षा उंच नको, बायको खांद्यालाच पाहिजे. आता हे 3 फूट तेंडुलकर सारखं, बायको केली 3.25 फूट, लेकरू 2 फूट. पण ते हुशार आहे बेन, ते आपल्याला अक्कल शिकवतं. ते 3 फूट आहे, बायको केली 6 फूट. त्याला काय प्रॉब्लेम झाला नाही. पोरी चांगल्या जन्माल्या, पोरं चांगले जन्माला आले. त्याने जर आपल्यासारखं डोकं वापरलं असतं तर 2 फुटाचं लेकरू क्रिकेट खेळू शकलं असतं का? बॅटच 2 फुटाची असते. ते साले ते हुशार आहेत, तुम्हाला मातीत घालतात पण त्याचा ऐकून तुम्ही साला त्याचा फोटो लावून छक्का छक्क्या म्हणून बापाला लाचार करतात तुम्ही घरामध्ये. ते पैसे कमवतय, सगळं कमवतय, राहतय, हिंडतय, जातय. बायको वयाने आपल्यापेक्षा मोठी आहे तरी त्याचा संसार चांगला झाला हे म्हणतो 10 वर्षाचं अंतर पाहिजे. हे म्हणतं वय कमी पाहिजे, उंची कमी पाहिजे, दिसायला कमी चांगली पाहिजे, गोरी पाहिजे. पुन्हा हा जरी कोळसा असला तरी तुमच्याकडे ब्लॅक गोल्ड म्हणतात तुमच्याकडे. हे जे पॅरामीटर तुमच्या डोक्यामध्ये घातलेले आहेत हे संघर्ष आजच्या आधुनिक काळातली आव्हानं आहेत. इतिहास म्हणजे काही टाइमपास करून निघून जायचं नाही.
आपल्या जीवनात काही बदल आम्ही छोटे छोटे करणार आहोत की नाही, हा या व्याख्यानमालेचा मूळ उद्देश आहे. खरंच बायचान्स बाकीचं खड्ड्यात जाऊ द्या जगाचं. आपण जर आपल्या जीवनात उद्यापासून काही बदल करणार आहोत की नाही, हा मुद्दा इथे प्रकर्षाने आहे. नाही तर आमच्या माती खंद्याला काहीच अर्थ राहणार नाही. आम्ही थकून मरून जाऊ, तुम्ही आमच्या सरणावर माती लावून आम्हाला श्रद्धांजली व्हायला याल. असे अनेक गेले आमचे, आम्ही तर छोटे लोक आहोत खूप. म्हणून तुम्ही आत्मचिंतन करा की ही जी अहिल्या आहे तिचा काय संघर्ष आहे लक्षात घ्या तुम्ही. अरे 8 वर्षाची पोरगी मल्हार होळकरांच्या घरामध्ये आली आणि त्या सासू सासऱ्यांनी पोरीला असं घडवलं ती जगाला टक्कर देऊ शकली. आणि संकट किती आले हे मी तुम्हाला सांगतो की अहिल्याबाईची लढाई 2 प्रकारची आहे. आज तुम्ही 2015 मध्ये सुद्धा बाईची हिंमत नाही शनीच्या चौथऱ्यावर जायची, बाईची हिंमत नाही कार्तिक स्वामीच्या मंदिरात जायची. सांगा तुम्ही, ही ताकद इतकी जरब आहे आज सुद्धा, इतकी दहशत आहे धर्माची. एक पोरगी जाऊन आलीच नाही, कोणती माईची लाल जन्माला आली बायको मुलगी या देशातली, की तिला तुम्ही शिवा देता का मी जाऊन दाखवतो म्हणणारी कोणी आली का पोरगी पुढे? येऊ शकली नाही. आज 15 मध्ये सुद्धा येऊ शकली नाही. काय सावित्रीच्या गप्पा करता तुम्ही? काय अहिल्याचं नाव घ्यायचं अधिकार आहे का जिजाऊचं नाव घ्यायचं? हे का होत नाही? हे धाडस नाही तुमच्या मनामध्ये, तुम्हाला माहिती नाही. आणि म्हणून हे उठून दिसतं, ज्या काळात पेशवाईची मस्ती होती आणि पेशवे बोललं तेच होत होतं. त्यांनी सांगितलं गळ्यात मडकं बांधायचं बांधायचंच, बाईला जाळायची जाळायचंच. मालकमचा रेकॉर्ड आहे की सास्ते नावाच्या पुण्यातल्या ब्राह्मण सरदाराच्या घरामध्ये 63 बोडक्या होत्या. एका सरदाराच्या ब्राह्मण घरामध्ये 63 बोडक्या होत्या विधवा. विधवांची आकडेवारी आहे, ब्रिटिश सरकारने त्या काळात प्रसिद्ध केलेली आहे. मुंबई इलाक्यामध्ये 36,620 विधवा स्त्रिया होत्या. विधवांची आकडेवारी, प्रत्येक सती वर्षाला किती गेल्या त्याचे रेकॉर्ड आहेत. 1825 पासून ब्रिटिशांनी ठेवले, 1825 ते 1836 पर्यंतचे रेकॉर्ड आहेत. 7,500 8,000 मुली ह्या सती जात होत्या. आणि या सती कशा जायच्या? त्यांची इच्छा असो नसो माणूस मेला, त्यांच्या बायकाची आपोआप तयारी केली जायची. केस वाजरायचे, पांढरे कपडे घालायचे, तिच्या हातामध्ये मळवट भरला जायचा आणि माणसं तिला गपचूप तिथं घेऊन यायचे. नवऱ्याचं प्रेत चितेवर ठेवलं की त्याला उचलून आत टाकायचे आणि 10-12 जण काट्या घेऊन बाजूला थांबलेले असायचे. ती जर बोंबलायला लागली तर काठीने आत ढकलायचे. मालकमने प्रत्यक्षदर्शी चित्र लिहून ठेवलेलं आहे की मी पुण्यात लकडी खोलावर गेलो आणि ही चित्र जळताना मी बघितली. मला वाटलं की या देशात कसे हैवान लोक राहतात. हा होता धर्म या देशातला. ती आहे अहिल्या 8 वर्षाची पोरी, या धर्माचं चिंतन करताय. कशी लढाई आहे तिची विचार करा तुम्ही. अरे आज तुमची हिंमत नाही, आज धर्माच्या विरोधातली कृती करायची अवकात आपली नाही. त्या काळामध्ये एक पोरगी उभी राहिली, 29 वर्षाची विधवा झालेली महाराणी. किती संकट, त्या काय मस्तक असेल त्या बाईचं, कशा प्रकारचा मुकाबला केला असेल अहिल्याने. मल्हाररावाच्या घरामध्ये आली, 8व्या वर्षी आली आणि तिचा संसार सुरू झाला. संसार सुरू झाल्याबरोबर म्हणजे संकट बघा कशी आली. वय वर्ष 29, नवरा मेला. खंडेराव नवरा मेल्याबरोबर, खंडेराव मेल्यानंतर म्हणजे एक पद्धतच होती त्या काळामध्ये, नवरा मेला की दुसरा कार्यक्रमच नाही, ताबडतोब त्यांच्या सगळ्या बायकांना घेऊन या. तर खंडेरावाला 9 बायका होत्या अहिल्याबाई सोडून. खंडेरावाचा मृत्यू झाल्याबरोबर त्या 9ही बायका त्या ठिकाणी आणण्यात आल्या. त्यांना पांढरे वस्त्र नेसवले गेले. 29 वर्षाची अहिल्या, हिला सुद्धा पांढरे वस्त्र घालण्यात आले की आता 11 जणीला तिथे चितेवर जायचं आहे.